सरकारी अधिकारी जेव्हा बिनडोकपणाचा कळस गाठतात तेव्हा काय होतं याचा नमुना आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। वाहतूक कोंडी मिटवण्यासाठी उड्डाणपूल बांधले जातात, मात्र एक उड्डाणपूल याला अपवाद ठरलाय। तो कसा ते पाहूयात। आपण बघतो की सरकारी अधिकारी आपलं डोकं न लावता कशा पद्धतीने कामं करतात त्याचा एक ज्वलंत उदाहरण मुंबईत समोर आलेलं आहे। सरकारी अधिकारी मेंदू गहाण ठेवून काम करतो तेव्हा काय होतं त्याचं हे जिवंत चित्र। हा पूल यूपी बिहार मधला नव्हे तर आपल्याच महाराष्ट्रातला आणि देशाची आर्थिक राजधानी समजल्या जाणाऱ्या मुंबईतला मीरा भाईंदर मधील हा जुना पेट्रोल पंप उड्डाण पूल आहे। वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालल्यानं हा 4 पदरी उड्डाण पूल बांधण्यात आला। मात्र अर्ध्या वाटेवर हाच पूल अरुंद होतो आणि पुढे केवळ 2 पदरी करण्याचा बिनडोकपणा MMRDAच्या अधिकाऱ्यांना कसा सुचला हे सामान्यांना चक्रावून टाकणार आहे। त्यावेळेस मनसे आक्रमक झाली। MMRDAच्या निकृष्ट नियोजनाचा आणि वाहतूक कोंडीत भर टाकणाऱ्या इंजिनियर्सला हार अर्पण करून वस्तारा देण्याचं मनसेने जाहीर केलं। या पुलाच्या कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही त्यांनी केलाय। गोल्डन याच्या पुढे जरी आल्यानंतर तुम्ही बघत असाल या ठिकाणी सिंगल लाईन केलेलं आहे। तर ही कुठली टेक्नॉलॉजी आहे? मला वाटतं या ठिकाणचे MMRDA PWDचे अधिकारी आणि हे जे आहेत ना अधिकारी आर्किटेक्ट यांचं फेल्युअर आहे, लक्षात घ्या। त्यामुळे या ठिकाणी जे आर्किटेक्ट होते त्यांना मी पुरस्कार पण देतो। तुम्ही बघत असाल या ठिकाणी हार पण घातलाय, त्यांच्या स्मरणार्थ घातलाय, लक्षात घ्या। त्यामुळे आणि त्यांना मी हे गिफ्ट पण देतोय, लक्षात घ्या। हे जे त्यांनी काम केलेलं आहे ना, घटिया काम केलेलं आहे ना, त्याचं आम्ही गिफ्ट पण देणार। आता मी फक्त खुल्ला आणलाय, ज्या दिवशी ओपनिंग होईल ना या फ्लायओव्हरचं त्या दिवशी मी त्यांना गिफ्ट पॅकिंग करून देणार आहे, लक्षात घ्या। उड्डाण पूल हे वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी असतात, मात्र हा पूल पाहून वाहतूक कोंडी करण्यासाठी पूल बांधलाय की काय असा प्रश्न पडलाय। अशा अंधाधुंद कारभार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची गरज आहे। उड्डाणपूल सुरुवातीला 4 पदरी हा बांधण्यात आला आणि त्यानंतर हा उतरत असताना 2 पदरीवरती आलेला आहे। यामुळे या ठिकाणी या उड्डाणपुलाच्या इथे भीषण अपघात होण्याची दाट शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे। MMRDAच्या माध्यमातून हा उड्डाणपूल बांधण्यात आलेला आहे। मनोज तांबे, साम टीव्ही न्यूज, मीरा भाईंदर।